जय जय रघुवीर समर्थ. दशक 16वे. समास दुसरा. सूर्यस्तवन निरूपण नाम. श्रीराम. धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशामध्ये विशेष. मार्तंड मंडळाचा प्रकाश, फाकला भूमंडळी श्रीराम. सोमा अंगी आहे लांछन, पक्षा एका होय क्षीण. रविकिरण फाकता आपण, कळाहीन होय श्रीराम. या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे. जयाच्या प्रकाशे उजेडे, प्राणीमात्रांसी श्रीराम. नाना धर्म नाना कर्मे, उत्तमे मध्यमे अधमे. सुगमे दुर्गमे नित्यनेमे, सृष्टीमध्ये चालती श्रीराम. वेदशास्त्रे आणि पुराणे, मंत्रयंत्र नाना साधने. संध्या स्नान पूजा विधाने, सूर्ये विण बापुडी श्रीराम. सर्व वंशात सूर्यवंश श्रेष्ठ आहे. हा वरल्या आकाशातला सूर्यनारायण आहे तो सूर्यवंशाचा मूळ पुरुष आहे. त्या सूर्याचा प्रकाश संपूर्ण विश्वभर पसरलेला आहे. श्रोते हो, तुम्हाला सांगतो की हा सूर्य आणि त्याचा सूर्यवंश ह्या विश्वात धन्य पावलेला आहे. रात्री जगाला प्रकाश देणाऱ्या शांत शीतल चंद्रबिंबावर डाग आहेत. चंद्राला तो कलंक आहे. शिवाय कृष्ण पक्षात हा आभाळातला चंद्र क्षीण क्षीण होत जातो. आणि रोजच सकाळी आपल्या अनुभवाला येणारी आणखी एक गोष्ट कोणती तर, सूर्यकिरणांनी विश्वात प्रवेश केला की हा चंद्र लगेचच निस्तेज होतो, कळाहीन होतो. एक लक्षात घ्या की सूर्याला आणि सूर्यतेजाला उपमा देता येत नाही की त्याची तुलना कधी कुणाबरोबर करता येत नाही. या सूर्यामुळे विश्वातील सर्व जीवसृष्टीला प्रकाश प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो. मुख्य गोष्ट समजून घ्यायची म्हणजे सूर्य हा संपूर्ण प्राणीविश्वाला, वृक्षवल्लींना प्राणवायू देतो. या सूर्याच्या साक्षीनेच जगात उत्तम, मध्यम, अधम, सुगम आणि कठीण नित्यनेम जमेल तसे आणि जमेल तेवढे माणसांकडून चालत राहतात. इतकेच नव्हे तर वेद, शास्त्रे, पुराणे, मंत्रतंत्र, नाना प्रकारची साधना, स्नानसंध्या, सर्व प्रकारच्या पूजा, सर्व प्रकारची सत्कर्मे सूर्याविना लटकी पडली असती. या सर्वांना मग अस्तित्वच लाभले नसते. नाना योग नाना मते, पाहो जाता असंख्याते. जाती आपुलाल्या पंथे, सूर्योदयो झालिया श्रीराम. प्रपंचिक अथवा परमार्थिक, कार्य करणे कोणी एक. दिवसे विण निरर्थक, सार्थक नव्हे श्रीराम. सूर्याचे अधिष्ठान डोळे, डोळे नसता मग ते आंधळे. या कारणे काहीच नचले, सूर्ये विण श्रीराम. म्हणाल अंध कवित्वे करीती, तरी हेही सूर्याचीच गती. थंड झालिया आपुली मती, मग मती प्रकाश कैंचा श्रीराम. उष्ण प्रकाश तो सूर्याचा, शीत प्रकाश तो चंद्राचा. उष्णत्व नसता देहाचा, घात होय श्रीराम. या कारणे सूर्ये विण सहसा न चले कारण. श्रोते तुम्ही विचक्षण, शोधून पहा श्रीराम. तसे पाहिले तर नाना प्रकारचे योग आणि नाना प्रकारची मते सर्वत्र नांदताना दिसतात. त्यांची मोजदाद करता येणार नाही एवढी ती असंख्य आहेत. सूर्योदय झाला की त्या सर्वांना एका प्रकाशाची गती मिळते आणि हे सारे आपापल्या मार्गाने चालू लागतात. प्रापंचिक कर्मे असोत की पारमार्थिक कर्मे असोत, ती सारी दिवसाउजेडी करावी लागतात. दिवसाच्या सूर्यप्रकाशात त्या सर्व कर्मांना सुद्धा एक सुरेख गती मिळते. नाहीतर अंधार भरल्या काळोखात ती कर्मे नीट पार पाडता येत नाहीत, ती निरर्थक ठरतात. सर्वांच्याच दृष्टीचे अधिष्ठान सूर्याचा प्रकाश आहे. सूर्य म्हणजे प्राणीसृष्टीचे जणू डोळे आहेत. सूर्य नसला की अवघी जीवसृष्टी डोळे असूनही आंधळी होते, हा तर आपला अनुभव आहे. थोडक्यात काय तर सूर्याशिवाय कोणाचेच काही चालत नाही. तुम्ही काही लोक म्हणाल की जन्मांधसुद्धा कविता करतो. एक लक्षात घ्या की सूर्यप्रज्ञेचा प्रकाश
त्याच्या अंतःकरणावर पडलेला असतो. ती प्रज्ञा त्याच्याकडून सूर्यप्रतिभेच्या उजेडात कार्य करून घेते. आणखी एक सांगतो, आपली प्रज्ञा, आपली बुद्धी थंडगार होऊन पडली की प्रज्ञाप्रकाशात आपण कधीच प्रवेश करीत नाही. सूर्याचा प्रकाश नेहमी उष्ण असतो, चंद्राचा प्रकाश थंडगार असतो. आपल्या देहातसुद्धा उष्ण तत्वच नांदत आहे. ती उष्णता शरीरातून गेली की शरीर थंडगार पडते, म्हणजे मृत पावते. देहाचा घात होतो. त्यामुळे तुमच्या लक्षात आता येईल की सूर्या वाचून कोणाचेच काही चालत नाही. चिकित्सक श्रोते हो, याचा शोध घ्या. हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती. यापूर्वी होता गभस्ती, आताही आहे श्रीराम. जितुके संसारासी आले, तितुके सूर्याखाले वर्तले. अंती देह त्यागून गेले, प्रभाकरा देखत श्रीराम. चंद्र ऐलीकडे झाला, क्षीरसागरी मथून काढिला. 14 रत्नांमध्ये आला, बंधू लक्ष्मीचा श्रीराम. विश्वचक्षु हा भास्कर, ऐसे जाणती लहान थोर. या कारणे दिवाकर, श्रेष्ठाहून श्रेष्ठ श्रीराम. अपार नभमार्ग क्रमणे, ऐंसेची प्रत्यही येणे जाणे. या लोकोपकारा कारणे, आज्ञा समर्थाची श्रीराम. दिवस नसता अंधकार, सर्वांसी नकळे सारासार. दिवसे विण तस्कर, का दिवा भीत पक्षी श्रीराम. सूर्यापुढे आणिक दुसरे, कोण आणावे समोरे. तेजो रासी निर्धारे, उपमे रहित श्रीराम. ऐसा हा सविता सकळांचा, पूर्वज होय रघुनाथाचा. अगाध महिमा मानवी वाचा, काय म्हणोनी वर्णावी श्रीराम. रघुनाथ वंश पूर्वापार, एका होनी एक थोर. मजमती मंदास हा विचार, काय कळे श्रीराम. रघुनाथाचा समुदाव, तेथे गुंतला अंतर्भाव. म्हणोनी वर्णिता महत्व, वाग दुर्बळ मी श्रीराम. सकळ दोषांचा परिहार, करिता सूर्यास नमस्कार. स्फूर्ती वाढे निरंतर, सूर्यदर्शन घेता श्रीराम. श्रोते हो, हरिहरांचे अनेक अवतार झाले. शिव आणि शक्ती यांनी हे विश्व अनेक रूपांमध्ये साकार केले. परंतु आकाशातला हा सूर्यनारायण ह्या अवतारांपूर्वी होता. आजही तो आकाशात आपल्या तेजस्वी प्रकाशाने तळपत आहे. या विश्वामध्ये जे जे दृश्य साकार झाले, जितके जीव जन्माला आले, ते सर्व ह्या सूर्याच्या सत्तेखाली नांदत आले आणि शेवटी प्रत्येकाने आपापला देह टाकला, तो सुद्धा सूर्याच्या साक्षीनेच. श्रोते हो, रात्री दिमाखाने वावरणारा शांत शीतल चंद्र म्हणजेच लक्ष्मीचा बंधू. हा तर समुद्रमंथनाच्या वेळी जी 14 रत्ने निघाली तेव्हा प्रगट झाला, हे तुम्हाला ठाऊकच आहे. तुम्हाला अगदी खरे सांगू का, हा वरल्या आकाशातला सूर्य म्हणजे संपूर्ण विश्वाचा वास्तविक डोळा आहे. सर्वच लोक ही गोष्ट जाणून आहेत. म्हणून सूर्य हा सर्वांहून श्रेष्ठ आहे. आकाशाचा हा अपार मार्ग प्रत्येक क्षणी सूर्य चालतोच आहे. लोकांचे सर्व व्यवहार नीट चालावेत म्हणून भगवंताने सूर्याला आज्ञा केली आहे की लोकांना प्रकाश देण्याचे काम तू कर. रात्री दिव्य तेजाने झळकणारा हा सूर्य नसतो, त्यामुळे सर्वत्र अंधार पडतो. ह्या अंधारात कुणालाच सारासार विचार सुचत नाही. ह्या अंधाराचा फायदा घेऊन चोर आणि घुबडे रात्रीचीच वावरतात. अशा ह्या विश्व व्यापणाऱ्या सूर्याची उपमा देऊन तुलना करावी अशी एकही गोष्ट या संपूर्ण विश्वात नाही. तेजाच्या राशीमध्ये मिरवणारा हा सूर्य खरोखरच अतुलनीय आहे. असा हा सूर्य तर सर्वांचाच आहे. प्रभू रामचंद्रांचा तर तो पूर्वज आहे. सूर्यवंशाचा मूळ पुरुष आहे. त्याचे वर्णन करायला माणसाची वाणी अपुरी पडते. श्रीरामाचा हा रघुवंश तर पूर्वीपासूनच चालत आलेला आहे. त्या रघुवंशात अनेक राजे होऊन गेले. माझ्यासारख्या लहान बुद्धीच्या माणसाला त्यातले काय कळणार. केवळ श्रीरामभक्तांच्या मध्ये मी गुंतवून घेतल्यामुळे वाणीने दुर्बळ असूनसुद्धा
त्याचे वर्णन करू लागलो इतकेच. श्रोते हो, एक गोष्ट लक्षात घ्या की सूर्यनमस्कार घातल्याने मात्र सर्व दोष नष्ट होतात. दररोजच्या सूर्यदर्शनाने आपली प्रज्ञा आणि स्फूर्ती वाढायला लागते. प्रस्तुत समासात समर्थांनी सूर्यस्तुती केली आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूर्यस्तवन निरूपण नाम समास दुसरा. श्री सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम.